सगळ्यांना माझा नमस्कार. तुमची मी लाडकी माधवी ताई आता आले या चॅनल वरती. माझी सोन आहे आधी. हो हो सासूबाई. तर महत्वाचा विषय आहे की माझा वाढदिवस होता काल. नाही खरं तर नाही, आम्ही तुम्हाला एक कंटेंट सांगतोय ना, तर खरंच हॅपी बर्थडे म्हणताल. तर तसं काय नाही, आम्ही एक मुद्दा मांडण्यासाठी हा विषय घेतलाय. तर त्या मुद्द्यामध्ये मी माझा वाढदिवस असेल तर काय केलं असतं, काय आलं असतं तर काय केलं असतं, हेच विषय मांडण्यासाठी हा ब्लॉग घेतलाय. तर आता ऐका. तर मला एक जण म्हणले की, म्हणजे माझी फ्रेंड आहे दुसरी एक, तर ती मला म्हणली की मी तुझ्या वाढदिवसा दिवशी मी तुला फुलाचे गुच्छ देणार आहे, एक मोठा बुके देणार आहे. मी काय तिला म्हणलं, मला वाढदिवसा दिवशी तू फुलाचा गुच्छ बुके वगैरे काही देऊ नको. बरोबर आहे. मला द्यायचं असेल ना तर एक 3 दिवसाचं तरी माळवं दे, की जेणेकरून काय तसं बघा झालं. खरं बोलते, म्हणजे त्यांनी मस्त प्रेमानेच द्यायला लागलंय. पण आपण ती जर आपल्याला जर योग्य वापर होणाऱ्या गोष्टीची मागणी केली तर ती योग्य ठिकाणी जाऊ शकते ना. बरोबर आहे. आता मला सांगा, फुलं बिलं काय उपयोगाची नाही. मग आता फुलं दिली, मी काय हे तर एवढा मोठा गुच्छ घालू शकणार नाही, किंवा गळ्यात घालून फिरणार नाही, किंवा डोक्यावर ठेवून बसणार नाही. तर ती गुच्छ एक शो म्हणून एक दिवसभर 24 तास कुठेतरी एका टेबलवरती राहील किंवा कुठं कपाटात राहील, पण दुसऱ्या दिवशी ती फेकूनच द्यायची वेळ येईल. तर अशा फुलांपेक्षा तर ते मला तुम्ही 3 दिवसाचं 2 दिवसाचं जरी माळवं दिलं, त्या फुलांच्या पैशाच्या ऐवजी माळवं दिलं, तर त्या माळव्यांचा मी 2, 3, 4 वेळेस मी जेवण बनवून पौष्टिक आहार तरी ग्रहण करू शकेन, जेणेकरून ते तुमचं दिलेलं गिफ्ट माझ्या शरीरात नसामध्ये दौडल, पळल, म्हणजे रक्त होऊन माझ्या शरीराला ते चांगलं एक गुणधर्म तरी देईल. पण ती फुलं काय देणार नाहीत, काहीच कामाचे नाही. आणि ते पण जर देऊ वाटलं नसेल तर ज्यांनी पण, आता बरेच श्रीमंत लोक आहेत बरं का, आम्हाला काय हक्क नाही त्यांच्या श्रीमंतीवरती असं आक्षेप घ्यायचा. बरोबर आहे की, किंवा एखाद्या श्रीमंतीच्या विषयी किंवा त्यांच्या कुठल्या पण सेलिब्रेशन विषयी बोलायचं. पण ते एक त्यांची आवड आहे, त्यांचा ती विषय आहे. पण आम्हाला खरंच काही अधिकार नाही कोणाच्या कशाच्या उत्साहावर जल्लोषावर काय बोलण्याचा. पण तरी पण एक सजेशन म्हणून, एक साधारण स्त्री म्हणून तुम्हाला बोलू शकते, मी रिक्वेस्ट करू शकते. आणि रिक्वेस्ट नाही समजली तर एक माझं मत, एक साधारण माणसाचं मत मांडू शकते. आम्हाला काही कोणाची अपेक्षा नाही की कुणी असं करावं कुणी तसं करावं, आमचा काही अधिकार नाही. पण मी माझं मत माझ्या फॉलोअर्सशी, माझ्या सबस्क्रायबरशी मांडू शकते. तुम्हाला काय वाटेल असेल ते मला कमेंटमध्ये सांगा. तर जे पण श्रीमंत लोक आहेत ना, माझ्या डोळ्यात पाणी येतं, पण आता मी नाही रडणार. कारण तर प्रत्येक वेळेस मी रडायचा जर ठेका उचलला तर प्रत्येकजण मला काय म्हणणार की ही काय सारखी रडकी कुत्री रडती. म्हणून ती रडण्याच्या पेक्षा आपण समजूतीने सांगितलं तर ती विषय सुटू शकतील. तर मला एक काय म्हणायचंय की जी पण लोक अशी तसलं ती काय उडवते ती दिसणार, काय नवीन काय तर निघलंय, काय नवीन निघलं ती फिसकुट उडवत्या. ती फिसकुट कसला असतो फिसकुट काय माहित, ती एक त्याला पैसे घालते ती, परत ती तसलं ती फुसकन ती त्या काय असते मला असू दे. काय तर कळलं, सांगणाराला कळलंय त्यांना, म्हणजे जे बघतात ना व्हिडिओ त्यांना कळलंय तुला काय बोलायचंय. मग त्याला पैसे जातात. बरं ठीक आहे, आपण ती काय म्हणतात ते केक आणतो, ठीक आहे, ती खाण्याची वस्तू आहे, पोटात जाण्याची वस्तू आहे, ती जाऊ द्या. पण जी विनाकारण पडीक होणाऱ्या वस्तू आहेत, ती आता पुस्तक आहे, ती वेस्ट जाणाऱ्या जी वस्तू आहेत त्या किंवा गोष्टी आहेत त्या, तर त्याचा तुम्ही योग्य ठिकाणी वापर केला तर ती लय चांगला आहे. एखाद्याला जास्त कर्ज झालं असलं आणि ती कशाचा जरी बहाणा करून तुम्हाला पैसे मागत असलं, द्या, बिनधास्त द्या. तुमच्याकडे जर 4 पैसे शिल्लक असतील तर बिनधास्त द्या, कारण तुम्हाला मुठीतलं सोडल्याशिवाय वंजळी नाही येणार नाही. कारण तुमच्या मुठीत असेल तर तुम्हाला 2 वंजळी करून तुम्हाला पाहिजे तेवढं घेता येणार नाही. कारण जेव्हा कसं असतं, आता हे उदाहरणार्थ ही मूठ आहे आणि ही मूठ आहे, आता ही मुठीतलं सोडल्याशिवाय मॅडमला दोन्ही हाताने घेता येणारच नाही ना. बरोबर. तर तुम्हाला एखाद्या गरीबाचं कर्ज जरी तुम्हाला कर्जाचा, आता समजा 1 लाख रुपये कर्ज आहे, त्या कर्जामध्ये तुम्ही 500ची जरी तिथं मदत केली ना त्या कर्जवाल्यांना, तरी तुमच्या ती लाखाची गोष्ट आहे. कारण कसं आहे, आज माणसाचा तुम्ही विचार करा
नेहमी देव कसा असतो, तुम्ही जर हे एका हातानं दिलं ना तर दुसऱ्या हातात देव दान देतो पुन्हा परत तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, सगळी ह्या म्हणजे बाहेरची देश विदेश जे आहे ती सगळी चांगली आहे, ती श्रीमंत आहे ती, पण आपला भारत देश माहितीये का, इथं एकमेकाच्या उरावरून म्हणजे चढून ती कर्जबाजारी झाला. अगं बाई कसं आहे माहितीये का, वर जर चढायला लागलं ना तर त्याला असं खाली पाय वाढते ती, ए तू कशाला वर चढतोय, खेचा त्याला खाली, खेचा. एक जण जर असला तर ती एक जण दुसऱ्या 4 जणांना बोलवतो आणि 5 जण होते ती आणि खाली ओढून घेते ती. तर असं न करता आपण जर एखाद्याला जर कर्जबाजारी झालं आणि त्या कर्जबाजारीला हातभार दिला तर आयुष्याच्या कोपऱ्याच्या शेवटपर्यंत ती कर्जबाजारी व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवतो आणि आपल्याला ती कायम आठवणीत ठेवणार, असं मदत करणार. कारण कसं असतंय, आज तुम्ही गरीबाला पण दुबळे समजू नका, गरीब पण खूप श्रीमंत मनाचा असतो. आणि मुद्दा सांग, मुद्दा हा मुद्दा आता माझा भरकटायला लागला, लागला मुद्दा सांग तुझा काय ती. चल, वृद्धाश्रमाचं काय ते म्हणत होती. हा तेच, वृद्धाश्रमामध्ये तुम्ही गिफ्ट देऊ शकता. आई शपथ, पाऊस वाढायला लागला. आता घरी कसं जायचं, अवघड आहे बघा. तुमचं दाजी येत नसते तर नेला. सगळीकडे एक आबाळ झालंय, कसं एक आबाळ झालंय. आता घरी जायची पण सगळीच पंचायत झाली. आता बोंब. आता काय करायचं, इथं किती वेळ बसायचं.